आणि इथून पुढे बी होत राहतील. तुम्ही इतिहासात वाचला असाल की उत्तरेकडून आर्य आले आणि द्रविडांशी लढाई झाल्या, नंतर मुघल आले, खूप साऱ्या लढाई झाल्या, त्याच्यानंतर पोर्तुगीज आले, इंग्रज आले, खूप साऱ्या लढाई झाल्या. आणि एवढ्या लढाई झाल्यानंतर आपल्या शूरवीरांनी, आपल्या देशाच्या त्या महान नेत्यांनी, बहादूर सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. स्वातंत्र्य मिळवून दिलं. भारत आणि पाकिस्तान असे दोन देश झाल्यामुळं काय झालं की ज्यांना पाकिस्तानला जायचं त्यांनी जावा आणि ज्यांना तिकडून यायचं त्यांनी यावा, अशी संधी उपलब्ध करून दिल्यामुळं 1948 मध्ये गृहयुद्ध झालं. आपला देशाच्या शेजारी चायना हा खूप बलाढ्य देश होता. आपण खूप कमजोर होतो, त्याच्याकडे आपला निभाव लागणार नाही म्हणून आपण त्याच्याशी दोस्ती करून हिंदी चीनी भाई भाईचा आपण नारा दिला आणि लोकशाही पद्धतीने आपण कारभार चालू केला. परंतु चायनाने आपल्याला धोका देऊन 62 मध्ये आक्रमण केलं आणि त्या आक्रमणामुळं आपली खूप हानी झाली. आपण त्या आक्रमणाच्या हानीतून धडा शिकून खूप मोठ्या प्रमाणात सैनिकी लष्करी तयारी सुरू केली. तर पाकिस्तानने 65 मध्ये चायना आणि अमेरिकेच्या मदतीने परत आपल्यावर आक्रमण केलं आणि चायनाने त्यांना खूप हातात दारोगा दिला. अमेरिकेने त्यांना पॅटर्न टँक दिले. परंतु आपल्या बहादूर सैनिकांची 3 वर्षाची तयारी होती, त्यांना मूळतोड जबाब देऊन त्यांचे पॅटर्न टँक उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानच्या सरहद्दीवर घुसून त्यांना खदेडलं. तरी ते शांत झाले नाही. 1971 मध्ये त्यांनी बांगलादेशामध्ये उठाव केला. मग आपण मुक्तीवाहिनीला सहकार्य करून पाकिस्तानचे 2 देश बनवले 71 मध्ये. पूर्वी पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे 2 देश होते. तर पूर्वी पाकिस्तानला आपण बांगलादेश बनवून त्यांची ताकद कमजोर केली. त्याच्यानंतर त्याच्यात ते अपयशी झाल्यामुळं 1984 मध्ये गोल्डन टेम्पलमध्ये आतंकवाद्यांचा हमला करून खालिस्तान बनवायचा कट त्यांनी केला. परंतु आपल्या बहादूर सैनिकाने तो कट बी उधळून लावला. 1984च्या ब्लू स्टार ऑपरेशनमध्ये मी स्वतः ॲक्टिव्ह भाग घेतलेला आहे आणि तिथं गोल्डन टेम्पलमध्ये आपले जवळजवळ 75 सैनिक आणि 250 सिव्हिलियन मारले गेले. तिथं कामयाबी न मिळाल्यामुळं 86 मध्ये ब्लास्टर झाला. थँक गॉड की ती लढाई झाली नाही मोठी. ती लढाई पुढे 99 मध्ये कारगिलची लढाई तुम्ही ऐकली असेल. 1999 मध्ये कारगिल लढाई का झाली की थंडीमध्ये आपले सैनिक खाली येतात, त्यावेळेला त्यांचे सैनिक येऊन त्यांनी सगळे टॉपचे पोस्ट त्यांनी कॅप्चर केले आणि तिथं सगळी तयारी केली. आणि ज्यावेळेला आपले सैनिक मकर संक्रांतीनंतर गरमी सुरू झाल्यावर वर जातात त्यावेळेला त्यांनी फायरिंग सुरू केली. आणि मग आपल्याला कळलं की तिथं ऑलरेडी पाकिस्तानचे सगळे सैनिक येऊन सगळ्या पोस्ट कॅप्चर केलेल्या आहेत. मग त्यांना तिथून खदेडून काढण्यासाठी आपल्याला खूप मोठी किंमत चुकावं लागली. पण आपल्या बहादूर सैनिकांनी त्यांना खदेडून काढलं. त्याच्यानंतर तुम्हाला ऐकून असाल की 2008 मध्ये मुंबई अटॅक झाला. खूप लोक मारली त्यांनी येऊन. त्यांच्या 9 लोकांनी आपले 250 लोक मारले. आणि त्याच्यानंतर पुलवामा झाला, तिथं 40 लोक मारले. आता रिसेंटली तुम्ही ऐकलं असेल ऑपरेशन सिंदूर. आणि आता रिसेंटली त्याच्यानंतर सुद्धा दिल्लीला बॉम्ब ब्लास्ट झाला. तर हे अशा प्रकारच्या आतंकी हमले, ऑपरेशन आणि लढाया ह्या सगळ्या होत राहणार. हे मुलं पुढे बघा, माझ्याकडे बघा. मी हे कशासाठी सांगतोय की ज्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते टिकवायची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. आणि म्हणून सैनिकी सेवेत जाऊन देश सेवा करायचा आपल्याला चांगला मौका आहे. म्हणजे आपल्याला तिरंग्याची शान मान आपण ठेवू शकतो. नाहीतर भविष्यामध्ये फार भयंकर परिस्थिती होणार आहे. आणि गव्हर्नमेंटने बी आता अग्निवीर आणि NCCला बढावा देऊन 9 जवान
मुली आणि मुलांना सैनिकी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून खासकर ग्रामीण भागातल्या मुला मुलींनी मोठ्या सैनिकी सेवेत जावा आणि जास्तीत जास्त संख्येने अधिकारी बनावात, ह्या उद्देशाने मग मी हे अभियान चालू केलं. आणि हे अभियान अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात चालू केलं. आता हे 10 जिल्ह्यात महाराष्ट्रात पोहोचलंय. आणि जसं साहेबांनी सांगितलं की जवळजवळ 70-80 शाळा कॉलेजमध्ये माझे सेमिनार झाल्यात आणि जवळजवळ 1.5 लाख मुला मुलींनी त्याचा सहभाग घेतलेला आहे. आणि हे पुढं चालत राहणार. याच्या व्यतिरिक्त मी 3-4 सैनिक सहायता केंद्र बनवलेत. माझ्या गावाला आहे, MIDCला आहे, कारेगाव MIDCला आहे, जुन्नर तुमच्या नारंगावला बी एक सैनिक सहायता केंद्र काढले आणि एक पारनेरला. असे सैनिक सहायता केंद्र काढून एक प्लॅटफॉर्म बनवला मी. आणि त्या प्लॅटफॉर्मवरून नुसतं मुलांना मार्गदर्शन नाही, त्याच्यात वृक्षारोपण, सफाई अभियान, इंटर स्कूल स्पोर्ट्स कॉम्पिटिशन, मेडिकल कॅम्प, योगा कॅम्प वगैरे वगैरे अभियान आम्ही राबवत असतो. उद्देश आहे की मुलांना फिजिकली आणि मेंटली फिट ठेवून सैनिकी सेवेसाठी मोटिवेट करायचं. आता आपण विषयाकडे वळू. 1962 मध्ये आपला पराभव झाला चायनाकडून, खूप मोठी हानी झाली. त्यावेळेला एक स्टडी टीम देशाने लागू केली आणि त्याच्यात हा अभ्यास करण्यात आला की 5वी पासूनच मुलांना ग्रूमिंग चालू करायचं, म्हणजे ते पुढे जाऊन चांगले अधिकारी बनतील. त्याच्यासाठी भारतामध्ये 5 राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची स्थापना केली. त्याच्यात 2 राष्ट्रीय मिलिटरी स्कूल राजस्थानमध्ये धोलपूर आणि अजमेरला आहे. एक शाळा शिमल्याजवळ चेहलला आहे हिमाचल प्रदेशमध्ये, आणि 2 शाळा कर्नाटकमध्ये बेळगाव आणि बँगलोरला आहेत. हे सगळे मुलं समोर बघा, सगळे समोर बघा. तुम्ही खूप चांगलं ऐकताय, थोडंसं कळ काढा चांगली. मुली बेटर आहेत मुलापेक्षा, मुलं हलतात जरा. ह्या 5 शाळेत भरती होण्यासाठी किंवा कॉम्पिटिशन एक्झामसाठी दरवर्षी ऑगस्टमध्ये राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची नोटिफिकेशन म्हणजे जाहिरात निघते. जे विद्यार्थी, मुलं आणि मुली, पहिलं मुलांनाच होतं, आता 5 वर्षापासून मुलींना बी सगळ्या क्षेत्रात इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे. ऑगस्टमध्ये नोटिफिकेशन निघाल्यानंतर 5वीत शिकत असलेले मुलं मुली आणि 8वीत शिकत असलेले मुलं मुली राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. त्यांची परीक्षा नोव्हेंबरमध्ये ऑनलाईन होते. सिलेबस 5वीचाच असतो. 5वीच्या मुलांना 10 ते 12 वर्षाचं वय आणि 8वीच्या मुला मुलींना 12 ते 14 वर्षापर्यंत वयाची अट आहे. 5वीच्या मुलासाठी 300 मार्काची परीक्षा असते. 5वीच्या सिलेबसवरच 150 मार्काचा गणिताचा पेपर आणि 150 मार्काचा जनरल पेपर. 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी 200 मार्क गणिताचा पेपर आणि 200 मार्क जनरल पेपर असतो. पण ही नॅशनल लेवलची परीक्षा असल्यामुळं मेरिट हाय आहे. समजून घ्या, परीक्षा अवघड नाही आहे. ते काय करतात, 300 मार्काची जी परीक्षा आहे 5वीची, त्या 300हून खाली येतात. 295 कोणला आहे, 290, 285, 270, 60, 250ला बंद करून टाकतात. सिमिलरली 8वीला 400हून खाली येतात आणि त्यांचे रिक्वायर्ड नंबर भेटलं बंद करतात. त्याला मेरिट हाय आहे असं म्हणतात. परीक्षा अवघड नाहीये. आता आपण अजून पुढे जाऊ. जे मुलं 5वीला मेहनत केली पण त्यांना मेरिट भेटलं नाही, त्यांच्यासाठी 7वीला शिकत असताना आणि 7वी उत्तीर्ण झाल्यावर राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडूनला एक कॉलेज आहे, ब्रिटिश टाईमचं खूप मोठं कॉलेज आहे. त्या कॉलेजला 8वीसाठी ॲडमिशन मिळतं. राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला 6वीसाठी आणि 9वीसाठी ॲडमिशन मिळतं. जे 5वीला शिकतात त्यांना 6वीला आणि जे 8वीला शिकतात त्यांना 9वीला ॲडमिशन दिलं जातं. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजला 7वी शिकत असलेले अप्लाय करू शकतात किंवा 7वी उत्तीर्ण झाल्यावर करू शकतात. 2 चान्स असतात त्यांना. जून आणि डिसेंबरला कॉम्पिटिशन एक्झाम असतात आणि त्यांना 8वीसाठी ॲडमिशन दिलं जातं. आणि तिथं 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी 5 वर्ष मुलांना ठेवून NDAसाठी तयार केलं जातं. सिमिलरली राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला
6वी पासून 12वी पर्यंत किंवा 9वी पासून 12वी पर्यंत मुलांना ठेवलं जातं आणि तिथं अकॅडमिक बरोबर फिजिकल आणि मिलिटरी प्रशिक्षण देऊन NDA साठी तयार केलं जातं। उद्देश आहे की जास्तीत जास्त अधिकारी तयार करायचे। दुसरी जाहिरात निघते सप्टेंबरला सैनिक स्कूलची। सैनिक स्कूलला बी सेम कंडिशन आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल सारखी। 5वीत शिकत असलेले मुलं मुली आणि 8वीत शिकत असलेले मुलं मुली। सैनिक स्कूलची जाहिरात सप्टेंबरला 1 महिना त्याच्यानंतर निघते। पहिली राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची निघते, मग सैनिक स्कूलची निघते। कारण जे विद्यार्थी राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला मेरिटमध्ये नाही येणार त्यांना परत सैनिक स्कूलला फॉर्म भरता येतो। सैनिक स्कूलची फॉर्म भरायची मुदत डिसेंबरपर्यंत असते आणि जानेवारीच्या पहिल्या रविवारी सैनिक स्कूलची परीक्षा होते। भारतामध्ये आता 33 सैनिक स्कूल आहेत, त्यात महाराष्ट्रामध्ये सातारा, चंद्रपूर आणि प्रवरानगर अशा 3 शाळा झाल्या। आणि सुरुवातीला भारतामध्ये 12 सैनिक स्कूल होते, 21 अजून वाढले, 33 झाले। आता 21 सेमी गव्हर्नमेंट अजून ह्या जूनपासून चालू होतात। त्यात महाराष्ट्रामध्ये सोलापूर आणि नागपूर अशा 2 शाळा चालू होतात। मग महाराष्ट्रामध्ये 5 सैनिक स्कूल होतील आणि ही संख्या सैनिक स्कूलची भारतामध्ये भविष्यामध्ये 100वर न्यायची। त्यांना 100 सैनिक स्कूल होतील भारतामध्ये काही दिवसांनी। कशासाठी की हे ग्रूमिंग जे 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत मुलांना त्या शाळेमध्ये भरती करून अकॅडमिक बरोबर फिजिकल आणि मिलिटरी प्रशिक्षण द्यायचं। नुसतं मार्कावर नाही होणार। आता शाळेचं काय आहे, नुसते मार्काचं कॉम्पिटिशन आहे आणि मार्क बघितले जातात। सैन्यामध्ये मार्क नाही बघितले जात, तुमचं फिजिकल फिटनेस आणि तुमच्या क्वालिटी बघितले जातात। म्हणून ह्या शाळेमध्ये दाखला घेऊन अकॅडमिक तर ठीक आहे, मार्क बी पाहिजेत, पण त्याचा जोर मार्कावर नाही आहे आमचा। आमचं वेटेज जे आहे फिजिकल फिटनेस आणि मिलिटरी प्रशिक्षणवर असतं। म्हणून या शाळा जास्तीत जास्त शाळा ओपन करून भारतामध्ये यंग जनरेशन म्हणजे नवीन मुला मुलींना मिलिटरी प्रशिक्षणने ट्रेंड करायचं उद्देश हा आहे। आता ज्या विद्यार्थ्यांनी 5वीला प्रयत्न केला, 7वीला प्रयत्न केला, 8वीला प्रयत्न केला पण त्याला मेरिट नाही भेटलं, तर त्यांनी जिद्द सोडायची नाहीये। त्याला 10वीला गेल्यानंतर SPIचा परत चान्स आहे। सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट मुलांचं कॉलेज संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला आहे आणि मुलींचं नाशिकला आहे 5 वर्षापासून। कंडिशन आहे 10वीत शिकत असलेले मुलं मुली अप्लाय करू शकतात। 150 प्रश्नाचा एकच पेपर असतो, प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असतात, 600 मार्काची परीक्षा असते। जर छोटे छोटे प्रश्न असतात, 10वीच्या सिलेबसवरच प्रश्न असतात। जर त्याच्यात मायनस मार्किंग आहे, का मायनस मार्किंग आहे की ही महाराष्ट्र स्टेट लेवलची परीक्षा आहे। हे 2 कॉलेज महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी चालू केले। का केले तुम्हाला सांगतो। NDAची स्थापना 1954 मध्ये झाली। 55 पासून NDAला ट्रेनिंग चालू झाली। NDA खडकवासला पुण्याला, पण मुलंच नाही। एवढं मोठं कॉलेज काढलं पण मुलं तर पाहिजेत ना अधिकारी बनवायला। मग महाराष्ट्र सरकारने विचार केला की महाराष्ट्रातले तसे बी अधिकारी फार कमी आहेत, ऑफिसर फार कमी आहेत आपल्या अजून कमी, आता थोडे झाल्यात, नाही तर नव्हतेच। मग त्यांनी काय केलं, ह्या 2 औरंगाबादला SPI चालू केली 1977 मध्ये। तेवढा फक्त मुलांनाच होतं। 11वी 12वीला तिथं ठेवलं जातं शासनाच्या शाळेत, 11वीला ॲडमिशन दिलं जातं आणि 5 वर्षापासून आता मुलींचं चालू केले नाशिकला। 11वी 12वी हे समोर बघा मागचे, आपसात बोलायचं नाही। तो निळ्या शर्टावाला माझ्याकडे बघ। नथिंग इम्पॉर्टंट दॅन दिस। हे जे सेमिनार चाललंय याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काही नाहीये। समोर बघा हे मुलं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे 2 कॉलेज का चालू केले की महाराष्ट्रातले मुला मुलींना 11वी 12वीला ट्रेन करून NDA साठी फीड करायचं। आता मी नाशिकला जाऊन आलो, माझं सेमिनार झालं। तिथल्या मुली ज्या 11वी 12वीच्या मुलींना माझं सेमिनार झाले, तिथल्या हॉस्टेलला सेमिनार झाले। तिथं एक PCTC हे प्री कमिशन ट्रेनिंग सेंटर आहे छोटंसं, तिथं माझं सेमिनार झाले।
तुमच्या नाशिकला तिकडे ते कोणतं चांदगड किल्ला आहे त्या गावाला सुद्धा माझे सेमिनार झाले. बघा ते नाशिक पासून 40 किलोमीटर आहे. त्या नाशिकच्या मुलांना चांदगड बद्दल काहीच माहित नाहीये. तुमच्या जवळ किल्ला आहे. शिवाजी महाराज तिथे येऊन राहिले होते सुरतहून येताना, आणि तिथं मुघलांचा हल्ला होणार होता म्हणून चांदण्या रात्रीमध्ये तो किल्ला बांधला, म्हणून चांदगड काहीतरी नाव आहे, असे इतिहास आहे त्याचा. चांदण्याची आपल्याला पहिली लाईट कुठे होती? चंद्रमाची जी चांदणी पडायची त्या उजाडात ते तिथं काम झालेले. शिवाजी महाराज खूप दिवस राहिले तिथं किल्ला बनवला सुरक्षेसाठी, म्हणून चांदगड असं नाव आहे. आणि तिथं सुद्धा माझं सेमिनार झाले. खूप छान शाळा आहे. खूप चांगला रिस्पॉन्स केला त्यांनी. इतक्या लांब मला घेऊन गेले, डोंगरात एकदम ते. हे का मी सांगते तुम्हाला की तुमची मनस्थिती अशी झाली पाहिजे की खूप सहनशीलता खूप वाढली पाहिजे, खूप टफनेस. त्याला मराठीत चपळ म्हणतात. तुम्ही चपळ असले तरच मिलिटरीत घेतलं जाणार, नाही ते घेतलं जाणार नाही. तुम्ही किती मार्क करा, तुम्ही किती पैशावाले असू द्या, तुम्ही किती सुंदर असू द्या, तुम्हाला घेतलं जाणार नाही जोपर्यंत तुम्ही चपळ नाही. चपळ मराठीवर समजलं. चपळ म्हणजे तुमचे पाय खाली टेकले नाही पाहिजे जमिनीवर, तरच होणार. आता आपण पुढे जाऊ. SBIला असं आहे की SBI खूप चांगला मौका आहे महाराष्ट्रातील मुलामुलींसाठी. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि सिलेबस 10वीचा सिलेबस आहे. आणि त्याची फॉर्म भरायची प्रक्रिया सांगतो. डिसेंबरमध्ये, दर डिसेंबरला SBIची जाहिरात निघते, नोटिफिकेशन. 28 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरायची शेवटची मुदत आहे. म्हणजे अजून एक 15 दिवस आहेत, 16-17 दिवस आहेत अजून. तर जे मुलं 10वीला, मुलं आणि मुली, मी प्राचार्य साहेबांना विनंती करेन की ह्या मुलांचे फॉर्म भरा. ज्यांची इच्छुक आहे ते भरा. तुम्ही मेरिटमध्ये जरी नाही आले तरी तुम्हाला ती कॉम्पिटिशन एक्झाम द्यायची सवय लागेल. आपली मुलं का फॉर्म भरत नाही? परीक्षेला भेटतात आणि मुलं कोणती सक्सेस होतात. आता मी खूप खेडेगावाने इकडं तिकडं जाऊन येतो. आता मी कोकणात जाऊन आलो. त्या मुलांना काहीच येत नाही, पण त्यांना हिंमत नाही आहे. त्यांनी काय केले, शाळेमध्ये अशा विद्यार्थ्यांना कंपल्सरी फॉर्म भरायला लागते. येऊ नाहीचं नाही. 5वीच्या विद्यार्थ्यांना, मुला मुलींना कंपल्सरी राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे फॉर्म आणि सैनिक स्कूलचे फॉर्म भरायला लागतात. 10वीच्या मुलांना SBIचे कंपल्सरी फॉर्म भरायला लागतात. 12वी शिकत असताना किंवा 12वी उत्तीर्ण झाल्यावर NDAचे कंपल्सरी फॉर्म भरायला लागतात. पारनेर पब्लिक स्कूलचं तुम्ही नाव घ्या, तिथं मस्के साहेब आहेत प्राचार्य, तिथं माझे नेहमी रेग्युलर सेमिनारला मला बोलवतात. त्या शाळेमध्ये ही सिस्टम आहे. त्यांनी एक शिक्षक बसवला कम्प्युटर घेऊन, तो तिथं फॉर्म भरीत बसतो. कंपल्सरी 100-150 रुपये फी, काही जास्त नाही पालकांना असतं. निदान तुम्हाला त्या कॉम्पिटिशन एक्झाम द्यायची सवय लागते आणि मग ही मुलं अशी पुढं सवय लागत लागत कुठंतरी फिट होतात. आणि जरी सैनिकामध्ये नाही गेले, काही मेडिकल किंवा बाकीच्या कारणाने, तर शासनाचे अधिकारीच बनतात. आज पारनेर पब्लिक स्कूलचे 2, 3, 4 मुलं NDA पास करून IMAला ट्रेनिंग करतात सध्या. 3 मुलं त्यांचे NDAला आता सध्या अंडर ट्रेनिंग आहेत. 5-6 मुलं त्यांची सैनिक स्कूलला गेल्यात. 2 मुली त्यांच्या SBIला येत आता एकाच शाळेचे. बघा कशामुळे झालं ते? कंपल्सरी फॉर्म भरतात. 40 मुलांनी फॉर्म भरल्यानंतर 4 तरी मेरिटमध्ये येतील. तुम्ही फॉर्मच भरला नाही, मग काय करणार तुम्ही? आणि तुम्ही भरत नाही कारण तुम्हाला माहीतच नाही. मग मी कशासाठी आलो की ही फॉर्म कधी भरायचे, कशी परीक्षा होते, सिलेबस कसा असतो, मेरिट कशी बनते, मग इंटरव्ह्यू कशा होतात, मग कॉन्फरन्स आउट कसे होतात, ह्या सगळ्या प्रक्रियामधून मी गेलेलो आहे. म्हणून मी हे सगळं मार्गदर्शन करतोय. मी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डला 2.5 वर्ष ग्राउंड टेस्टिंग ऑफिसर म्हणून मला मौका भेटला. त्यामुळे SSBचं मला फुल्ली नॉलेज आहे. म्हणजे मी त्याच्यात माझं ट्रेनिंग झालेलं आहे. जे लोक इकडे पैसे देऊन करतात ना पुण्याला इकडं तिकडं, काही गरज नाही आहे. तुम्ही खूप हुशार मुलं आहेत, तुमच्यात खूप पोटेन्शियल आहे. तुम्ही स्वतः तुम्हाला घडू शकता. कोणाची पैसे द्यायची, कुठं बी ट्रेनिंग घ्यायची गरज नाही आहे. कारण आम्हाला ओरिजिनल पाहिजे.
तुम्ही जसे आहेत तसे पाहिजे, पॉलिश नको आहे आम्हाला. आता सर्व्हिसेस प्रोप्रायटरी इन्स्टिट्यूटची जी मोका आहे आपल्याला, आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे. जी इच्छुक मुलं मुली हे 10वीचे त्यांनी फॉर्म भरावा, ही एक पॉईंट होता. 150 मार्काची परीक्षा असते. परीक्षा कधी होते? आपली परीक्षा आता 10वीचा प्रोग्राम इश्यू झालाय, 10वी 12वीचा प्रोग्राम इश्यू झालाय, आता आपली परीक्षा चालू होणार. आपली परीक्षा झाल्यानंतर 10वीची संपल्यानंतर 1 महिन्याचा टाइम देतात आपल्याला SPI प्रिपरेशनला. साधारणतः तुमची 15 मार्चपर्यंत 10वीची परीक्षा होऊन जाईल आणि 15 एप्रिलला म्हणजे एप्रिलच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या रविवारी SPIची परीक्षा असते. SPIसाठी आपल्याला तुम्हाला नाशिक सेंटर आहे, पुणे आहे, मुंबई आहे, नवी मुंबई आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, सोलापूर आहे, अहिल्यानगर आहे. जे जवळ असेल ते सेंटर भरायचं. औरंगाबाद आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, असे 13 सेंटर आहेत. तर तिथं परीक्षा जरूर द्या. SPI बद्दल समोर बघा, मागचा रिझल्ट सांगतो. SPI महाराष्ट्रातली परीक्षा आहे. एकूण 70,000 मुलांनी परीक्षा दिली. 69,000 मुलांनी फॉर्म भरले होते आणि 11,000 मुलींनी फॉर्म भरले होते. 69,000 मुलांपैकी त्यांनी 250 मुलाची मेरिट लिस्ट काढली आणि 11,000 मुलीपैकी 125 मुलींची लिस्ट काढली. ही का काढली? ही जागा कमी आहेत. मुलांच्या 80 जागा आहेत संभाजीनगरला आणि मुलींच्या 40 जागा आहेत फक्त नाशिकला, महाराष्ट्रात. मग त्यांनी 125 मुलींची इंटरव्ह्यू घेऊन 40 ॲडमिशन केलं आणि 250 मुलांची इंटरव्ह्यू घेऊन 80 मुलांना ॲडमिशन दिलं. कारण ते काही इंटरव्ह्यूमध्ये कमी करतात आणि काही मेडिकली अनफिट होतात. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन असतं. जे मेडिकली फिट होते त्यांनाच ॲडमिशन दिलं जातं. कारण त्यांना सैन्यात जायचे, मेडिकली फिट पाहिजे, अधिकारी बनायचे. मेडिकली फिट पाहिजे तरच ॲडमिशन होणार. तर ही एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी. आता आपण अजून पुढे जाऊ. ज्या विद्यार्थ्यांनी 5वीला प्रयत्न केला, 7वीला केला, 8वीला केला, 10वीला केला, त्याला सक्सेस नाही झालं किंवा तो किंवा ती मेरिटमध्ये नाही आली, अशा विद्यार्थ्यांसाठी 12वीला शिकत असताना आणि 12वी उत्तीर्ण झाल्यावर मिनिमम 2 चान्स आहेत NDAचे. नॅशनल डिफेन्स अकॅडमीला फॉर्म भरू शकतात. नॅशनल डिफेन्स अकॅडमीची जाहिरात वर्षातून 2दा होते. पहिली जाहिरात 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर जूनला होते. जे मुलं मुली जूनला फॉर्म भरतील त्यांची परीक्षा सप्टेंबरच्या पहिल्या रविवारी होते आणि दुसरी जाहिरात डिसेंबरला होते. जे विद्यार्थी डिसेंबरला फॉर्म भरतील त्यांची परीक्षा एप्रिलच्या पहिल्या रविवारी होते. NDAसाठी वयोमर्यादा 16.5 ते 19.5 आहे आणि परीक्षा 300 मार्काचा गणिताचा पेपर आणि 600 मार्काचा जनरल पेपर अशी 900 मार्काची परीक्षा असते. परीक्षा गणिताचा पेपर 9वी, 10वी, 11वी, 12वीच्या सिलेबसवर असतो. छोटे छोटे गणित असतात. 300 मार्काचा पेपर, 100 प्रश्न असतात. एका प्रश्नाला 3 मार्क असतात. पण गणिताच्या पेपरला मायनस मार्किंग आहे. म्हणजे जर तुम्ही एक गणित बरोबर केलं तर तुम्हाला 3 मार्क मिळतील, पण ते जर चुकलं तर 1.33% मार्क टोटलमधून कमी होते. त्याला मायनस मार्किंग म्हणतात. आणि जनरल पेपरमध्ये मायनस मार्किंग नाही आहे. 600 पेपरचा तुम्ही जसं लिहाल तशी तुम्हाला मार्क मिळतील. 6 विषयाचा तो जनरल पेपर असतो. त्यात जनरल नॉलेज आणि इंग्लिशचा 1 विषय, सायन्सचे 3 विषय, हिस्ट्री, जॉग्रफी आणि सिविक्स असे 6 विषयावर ती 600 मार्काची परीक्षा असते. आता गणिताचं सांगतो तुम्हाला. 100पैकी समजा एका विद्यार्थ्याने 90 गणितं बरोबर केली तर त्याला किती मार्क पडतील? 9 त्रिक 27, 270 मार्क मिळतील 300 पैकी. पण त्याची जी 10 गणितं चुकली ते 10 × 1.33 13 मार्क 270 मधून कमी होणार. म्हणून आपली मुलं जे हे गणितं चुकतात आणि ते मेरिटमध्ये येत नाही. म्हणून आम्ही काय सांगतो मुलांना, कशी ट्रेनिंग देतो की जे गणित येत नाही ते चुकीचं करायचं नाही, त्याला सोडून द्यायचं. जे केले ते 100% बरोबर पाहिजे, म्हणजे निदान मायनस मार्किंग नाही होणार. आणि NDAला समोर बघाल, नाही तर तुम्ही जाऊ शकता. तुम्ही क्लासच्या बाहेर जाऊ शकता जर तुम्हाला समोर बघायचं नाही. त्या मुली समोर बघा.
आता भारत सरकारने काय केलं की एनडीएला प्रत्येक जण जाऊ शकत नाही, खूप मेरिट आहे. मागचा रिझल्ट सांगतो SPI सारखा 8 लाख प्लस, 8 लाखच्या वर आहे पण आपण राऊंड ऑफ 8 लाख धरू. 8 लाख मुला मुलींनी एनडीएची मागची परीक्षा दिली. त्याच्यातून त्यांनी 8,000ची मेरिट लिस्ट काढली. ही UPSCची नॅशनल लेवलची परीक्षा आहे, लक्षात घ्या. नॅशनल लेवलची परीक्षा आहे UPSCची. नॅशनल लेवलला मेरिट बनते. 8 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यात 8,000चं मेरिट बनवलं, म्हणजे 10%. मेरिटला 10% घेतात ते. आता हे जे 8,000 विद्यार्थी हे 5 दिवसाच्या सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डला जातात. सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड प्रत्येकासाठी कंपल्सरी आहे. सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड पास केल्याशिवाय अधिकारी बनता येत नाही. मग ही 8,000 मुलं SSBला जाऊन येतात आणि त्यातले फायनली ट्रेनिंगला एका सत्रामध्ये 400 घेतले जातात. म्हणजे सिलेक्शन रेट SSBचा 2% आहे. म्हणजे 100 मुलं जर SSBला गेले मुलं मुली तर त्यातले 2 सिलेक्ट होतात ॲव्हरेज. एखाद्या बोर्डला 4 होतात, एखाद्या बोर्डला 2 होतात, एखाद्या 6 होतात, एखादं वॉशआउट होतं बोर्ड. म्हणजे ॲव्हरेज 2% सिलेक्शन रेट आहे. मेरिटचा 10% आहे, SSBचा 2% आहे. 400 मुलं जी सिलेक्ट होतात मुलं मुली, त्याच्यात 380 मुलं आणि 20 मुली एका ट्रम्पला एनडीएला ट्रेनिंगला जातात. म्हणजे वर्षातून 800 विद्यार्थी एनडीएला ट्रेनिंग करतात. आणि परीक्षा किती देतात? 16 लाख ॲव्हरेज. हा, त्याच्यापेक्षा जास्त आहे पण राऊंड अप घेतलं. आता एनडीएमध्ये ही जी मुलं जातात ट्रेनिंगला, यांना 3 वर्ष आपण ग्रॅज्युएशन करून घेतो सरकारी खर्चाने. त्यांना ट्रेनिंग देतो. अकॅडमिक बरोबर फिजिकल आणि मिलिटरी प्रशिक्षणावर जोर असतो. आणि तिथं त्यांना कमिशन ऑफिसर म्हणून रुजू करून घेतलं. आणि नंतर त्यांना 1 वर्ष IMA डेहराडूनला ट्रेनिंग करावं लागते आणि मग ते फील्ड आर्मीमध्ये जातात. अशा प्रकारची प्रक्रिया आहे. तर एनडीए आपण खूप लकी आहे की पुण्याला महाराष्ट्रामध्ये एनडीए आहे आणि आपली मुलंच तिथं कमी असतात. त्या मुली समोर बघा थकले वाटतं, थकले. हा, याच्यातून मी तुमची आता पुढं सांगणार मी तुम्हाला का हे बार बोलतोय. हे पुढचं फार महत्वाचं आहे. तुमच्यात ज्या क्वालिटी आहे त्या SSBला बघितलं जातं, मार्क बघत नाही आम्ही. क्वालिटी म्हणजे काय? क्वालिटी इंग्लिश वर्ड आहे. म्हणजे तुमच्यात काय गुण आहे. गुण काय? तुम्ही कसं लिहिता, कसं बोलता, कसं चालता, तुमचं पर्सनल डिसिप्लिन कसं आहे, कंडक्ट कसं आहे, फ्रेंडशिप कशी आहे, तुम्ही एकत्र राहू शकता का, तुम्ही खोड्या करता का, ह्या गोष्टी बघितल्या जातात. इट इज कॉल्ड क्वालिटीज. आणि 30 क्वालिटी SSBला एअरमार्क केलेल्या आहेत. त्यातल्या निदान 15 क्वालिटी तुमच्यात असल्याशिवाय अधिकारी बनता येणार नाही. आणि म्हणून एक लिसनिंग क्वालिटी बी आहे की तुम्ही माझं भाषण किंवा शिक्षकाचं क्लास वर्गामध्ये किंवा फौजमध्ये गेल्यानंतर अधिकाऱ्याची हुकूम किती शांतपणे ऐकू शकता. तुम्ही किती वेळ इथं बसून पिन ड्रॉप सायलेन्स ऐकू शकता. इट इज कॉल्ड लिसनिंग ॲबिलिटी. लिसनिंग ॲबिलिटी असल्याशिवाय फौजमध्ये घेतलं जाणार नाही. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी. ह्या 15 मध्ये मी 3-4 खूप इम्पॉर्टंट क्वालिटी. त्याच्यात लिसनिंग क्वालिटी एक आहे की तुम्ही समोरच्याला किती ध्यानपूर्वक ऐकता तरच तुम्हाला समजणार. आणि तुम्हाला समजलं का मग तुम्ही करणार, पण समजलंच नाही तर काय करणार. म्हणून फौजमध्ये एकच हुकूम परत 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 सांगितला जातो, कारण त्या सैनिकाला तो समजला का तो करणारच, पण समजलंच नाही तर मग गडबड होईल. म्हणून ही लिसनिंग ॲबिलिटी फार महत्वाची ॲबिलिटी. आणि फ्रेंडशिप अँड कॉपरेशन. ऑफकोर्स 100 लोक एकत्र राहतात, 450 लोक एकत्र राहतात, निदान 30-40 एकत्र राहतात, तर ते तिथं भांडले नाही पाहिजे, ते प्रेमाने राहिले पाहिजे. इट इज कॉल्ड फ्रेंडशिप अँड कॉपरेशन, इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला. दोस्ताना मोहोल ज्याला करता येतो, जो बॅलन्स करतो, सगळ्याशी प्रेमाने वागतो, अशाच विद्यार्थ्याला घेतलं जातं. आता जे मुलं इंडियामध्ये होत नाही त्यांच्यासाठी भारत सरकारने 10+2 टेक्निकल एक एंट्री काढली. इट इज ॲज गुड ॲज एनडीए. एनडीएचाच दुसरा भाग येतो. त्याचं कंडिशन असं आहे,
12वी सायन्स पाहिजे मुलं आणि मुलींसाठी. 60% मार्क जर असली तुम्हाला 12वी सायन्सला तर तुम्ही आर्मीसाठी टिक करू शकता. 70% मार्क असली तर नेव्ही एअरफोर्ससाठी टिक करू शकता. म्हणजे 10+2 टेक्निकलला NDAसाठी रिटन एक्झाम नाही आहे. तुमच्या 12वीच्याच मार्कावर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचे. 10+2ची जाहिरात दरवर्षी वर्षातून 2दा जून आणि डिसेंबरला निघते. जे विद्यार्थी मुली आणि मुलं 12वी सायन्सनी उत्तीर्ण आहेत, ज्यांना 60 किंवा 70% मार्क आहेत, असे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. ह्या 10+2 टेक्निकलचे भारतामध्ये 3 कॉलेज आहेत. एक CME पुण्यालाच आहे. अगेन आपण खूप लकी आहे की एक कॉलेज 10+2 टेक्निकल कॉलेज पुण्याला आहे. दुसरं इन्फंट्री स्कूल महू मध्य प्रदेशात आहे आणि तिसरं सिकंदराबाद आंध्र प्रदेशामध्ये आहे. ह्या 3 कॉलेजला एका टर्म्सला एका कॉलेजमध्ये 80, 8, 24, 240 टेक्निकल ऑफिसरच्या जागा आहेत. वर्षातून किती झाल्या? 480, म्हणजे जवळजवळ 500 जागा आहेत. 10+2 टेक्निकलच्या वर्षातून 500 जागा आहेत. जे विद्यार्थी NDAला नाही झाले, मेरिटमध्ये नाही आले आणि ज्याचं सायन्स आहे, ज्याला चांगली मार्क आहे, ते 10+2ला फॉर्म भरू शकतात. तुम्हाला एक पर्सनल उदाहरण देतो. माझे सन इन लॉ म्हणजे माझे जावई, ते आता कर्नल साहेब आहेत. त्यांनी NDAला 2 परीक्षा दिल्या, मेरिटमध्ये आला नाही. सायन्सचा विद्यार्थी होता. त्यावेळेला आता त्यांनी काय केले, 10+2 टेक्निकलला GEE कंपल्सरी केले रिसेंटली. GEE काय आहे? बेसिक इंजिनिअरिंग कोर्स आहे. हा का सुरू केला? गर्दी होती म्हणून, गर्दी कमी करण्यासाठी. म्हणजे जे विद्यार्थी 12वी सायन्सनी पास आहेत, ज्यांना 60-70% मार्क आहेत आणि ज्यांनी GEE कोर्स केलेला आहे, तेच फॉर्म भरू शकतात, असं केलं. तर ते पूर्वी नव्हतं, हे GEE नव्हतं, नीट नव्हतं, काही नव्हतं. तर आमच्या जावयाने काय केलं, म्हणजे सन इन लॉनी NDAला फेल गेला तो, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी 10+2ला फॉर्म भरला, कारण तो सायन्सचा स्टुडंट होता. 70% मार्क होते त्याला. तरी त्यांनी आर्मी टिक केला आणि SHBला क्लिअर झाला आणि CME पुण्याला कोर्स करून ऑफिसर बनला. आता ते कमांडिंग ऑफिसर आहेत माझे जावई, 3rd इंडियन रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर आहेत. म्हणजे NDA आणि 10+2 टेक्निकलला सेम प्रिव्हिलेज, सेम पॅकेज, सेम प्रमोशन, सगळं काही सेम आहे. फक्त एजन्सी अलग अलग केली, कारण सगळे NDAला जाऊ शकत नाही. आलं लक्षात? मग 10+2 टेक्निकलला जे सायन्सचे स्टुडंट आहेत, त्यांनी 11वी-12वीला GEE करा आणि इंजिनियर बना, हा एक उद्देश आहे. आता आपण अजून पुढे जाऊ. समजा तुम्ही खूप प्रयत्न केले पण झालं नाही, मग तुम्हाला कुठल्या तरी कॉलेजला जावं लागणार आहे. कॉलेजला गेल्यानंतर शॉर्ट सर्व्हिस कमिशन 3 टाईपचे. जे विद्यार्थी BA, BSc, BCom नॉर्मल ग्रॅज्युएशन आहेत 4थ्या वर्षाला किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट केले, अशा विद्यार्थ्यांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन नॉन टेक्निकल कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी आहे जे विद्यार्थी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून आहेत. टेक्निकल बॅकग्राऊंड म्हणजे जसं आता तुम्ही म्हणतात कम्प्युटर इंजिनियर आहेत, मेकॅनिकल इंजिनियर, कम्युनिकेशन इंजिनियर, देर आर सो मेनी टाईप ऑफ इंजिनियर, 22 टाईपचे इंजिनियर आहेत लिस्टमध्ये. आता त्यातलं कुठला बी इंजिनिअरिंग साईडने तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलं तर शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकलला फॉर्म भरू शकता. आणि आता सध्या टेक्निकल शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल एंट्री नेव्हीचे आता नोटिफिकेशन निघालेली, फॉर्म भरायची प्रक्रिया चालू आहे. जे विद्यार्थी टेक्निकल कॉलेजला 4थ्या वर्षाला आहेत किंवा 4थ्या वर्षी उत्तीर्ण केले, असे विद्यार्थी शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकलला नेव्हीमध्ये फॉर्म भरू शकतात. सध्या प्रक्रिया चाललेली आहे. असे ते होतच राहतात. याच्यानंतर एअरफोर्सची येईल, आर्मीची ऑलरेडी होऊन गेली. आणि तिसरं शॉर्ट सर्व्हिस कमिशन जे विद्यार्थी NCC मधून शिकतात किंवा NCC मधून ज्यांनी ग्रॅज्युएशन केले, ज्यांच्याकडे C सर्टिफिकेट आहे, AB ग्रेडिंग आहे, असे विद्यार्थी मुलं आणि मुली शॉर्ट सर्व्हिस कमिशन NCC स्पेशल एंट्री ठेवलेली सरकारने. आणि ही स्पेशल एंट्री का ठेवली? समोर बघा, समोर बसतो. NCC मध्ये विद्यार्थ्यांना अकॅडमिक बरोबर फिजिकल आणि मिलिटरी प्रशिक्षण बी काही प्रमाणात दिलं जातं. म्हणून त्यांच्यासाठी एक स्पेशल एंट्री ठेवून
सगळ्यात जास्त शॉर्ट सर्व्हिस कमिशन सिलेक्शनचा पर्सेंटेज NCC मधून आहे. कारण ते मुलं परेड करू शकतात, ते PT करू शकतात, ते कॅम्प लावू शकतात, ते फायरिंग करतात, सगळं येतं त्यांना फौजदार. म्हणून त्यांचा सिलेक्शन रेट NCC स्पेशल एंट्री मधून शॉर्ट सर्व्हिस कमिशनला सगळ्यात जास्त आहे. आता तुम्ही एवढं ग्रॅज्युएट झाले पण तुम्हाला अजूनच चान्स घावला नाही किंवा तुम्ही जिद्द सोडली नाही, तर तुमच्यासाठी एक कमिशन अजून आहे. जे टेक्निकल ग्रॅज्युएट आहेत, समोर बघा मुली 10+2 टेक्निकल मधून पुढे आलेले आहेत किंवा ग्रॅज्युएशनला टेक्निकल सब्जेक्ट आहे, असे विद्यार्थी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, बरं मात्र शिकत असताना नाही, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर टेक्निकल ग्रॅज्युएट परमनंट कमिशन घेऊ शकतात. IMA डेहराडूनला 11 महिन्याचा कोर्स आहे. 11 महिन्याचा कोर्स करून त्यांना टेक्निकल ऑफिसर म्हणून सेनामध्ये रुजू करून घेतलं जातं. आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनचे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना OTA चेन्नईला 11 महिन्याचा कोर्स करून लेफ्टनंट म्हणून सेनामध्ये रुजू करून घेतलं. शॉर्ट सर्व्हिस कमिशनला वयाची मर्यादा 25 वर्षापर्यंत आहे, टेक्निकल ग्रॅज्युएटला 27 वर्षापर्यंत. कारण ग्रॅज्युएट होण्याने वय वाढणार ना, म्हणून ते वयाची अट जास्त ठेवली. आता सिमल्टेनियसली 2-3 कॅटेगरी अजून आहेत ऑपॉर्च्युनिटी, त्या सांगतो. ज्या मुलींच्यासाठी, आता ज्या मुली 12वी, आता इथं 12वी नाही पण तुम्हाला माहीत असलं तुम्ही लोकांना सांगता, ज्या मुली 12वी सायन्सची उत्तीर्ण आहेत आणि ज्यांनी नीटची परीक्षा पास केलेली आहे, म्हणजे नीट काय आहे, बेसिक मेडिकल कोर्स आहे. ते पहिलं नव्हतं, आता कंपल्सरी केला, कारण खूप गर्दी झाली म्हणून आणि खूप फेराफेरी करायला लागले लोक. मागच्या वेळेला नीटचे पेपर लीक झाले, शिक्षक लोकांना माहीत असेल. 2 वर्षापूर्वी नीटचे पेपर लीक झाले, करोडो रुपये देऊन लोकांनी पेपर खरीदले, नॅशनल लेवलला कोर्टात इन्क्वायरी झाली, सगळ्यांना जेलमध्ये पाठवलं, ती परीक्षा रद्द केली. आता नॅशनल लेवलला मेरिट केली, बसा बोंबलत. आता जे स्टेट लेवलला कामं होत होती ते आता नॅशनल लेवलला होणार. आता ज्या मुलींच्यासाठी 2 चान्स आहेत. सायन्सनी 12वी पाहिजे, नीटची परीक्षा पास झाली पाहिजे, अशा मुली BSc नर्सिंगसाठी आर्मीमध्ये फॉर्म भरू शकतात. BSc नर्सिंगचे भारतामध्ये 6 कॉलेज आहेत, त्यातलं पुण्याला 1 आहे, मुंबईला आहे, जालंधरला आहे, दिल्लीला आहे, लखनौला आहे, कलकत्ता, गुवाहाटी, असे 6 कॉलेज आहेत. प्रत्येक कॉलेजला 50 ते 60 मुली दरवर्षी असतात. 50 ॲव्हरेज तर घेतात असते. त्या मुलींना आम्ही BSc करून घेतो सरकारी खर्चाने आणि मग सेनामध्ये नर्सिंग ऑफिसर म्हणून रुजू करून घेतो. आणि ते मग आमच्या सैनिकांची ते हॉस्पिटलला इकडं तिकडं डॉक्टर बरोबर सेवा करतात. खूप चांगली नोकरी आहे, खूप चांगलं पॅकेज आहे, खूप फॅसिलिटी आहे, प्रिव्हिलेज आहे, खूप प्रमोशन आहे. तर ज्या मुली इंटरेस्टेड आहे त्यांनी आतापासूनच ठरवा की BSc नर्सिंगला जायचं. ही एक ऑपॉर्च्युनिटी. दुसरी ऑपॉर्च्युनिटी, आमच्याकडे मेडिकल डॉक्टर म्हणून सेनामध्ये घेतलं जातं. त्याच्यासाठी कंडिशन, मुलं आणि मुली दोघं पण 12वी सायन्स पाहिजे, नीटची परीक्षा पास केली पाहिजे. नीटच्या बेसिसवर त्याला फॉर्म भरता येतो, नॅशनल लेवलला मेरिट आहे. ते कसं असतं, समजा नीटच्या परीक्षेचं मेरिट बनल्यानंतर भारत सरकार नॅशनल लेवलला जेवढे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे त्याच्यात त्या मुलींना फीड करतात. त्या वॅकन्सी संपल्यानंतर ती लिस्ट, राहिलेली लिस्ट प्रत्येक स्टेटमध्ये जाते. स्टेट गव्हर्नमेंटला 5% रिझर्वेशन आहे, म्हणजे स्टेट त्या मेरिटमधून 5 विद्यार्थ्यांना 100तले 5 घेऊ शकतात, ते परत पाठवतात. आणि राहिलेले जे आहेत ते त्यांना प्रायव्हेट कॉलेजमध्ये जायला सांगतात किंवा साईड चेंज करा. आता मेडिकलचं काय झालंय की प्रायव्हेटमध्ये सगळेच लोक ॲडमिशन घेऊ शकत नाही, एवढी फी आहे. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची ह्या वर्षीची फी किती फिक्स झाली माहिती आहे कोणाला? सांगू शकतो कोणी? 28 लाख रुपये एका वर्षाची. 4 वर्षाचं मेडिकल कॉलेज आहे, म्हणजे 1 करोड रुपये फी आहे. कोणी भरेल का? ग्रामीण भागातून नाही भरणार. आता तुम्हाला दुसरी बाजू सांगतो. सैनिकांच्या मुलामुलीसाठी आमचं सेपरेट मेरिट लिस्ट असतं. 40 जागा केंद्रीय सैनिक बोर्डच्या दिल्लीला असतात
समजा 100 मुलं मुली आहेत आमच्या, तर पहिल्या 40 ते घेतात, केंद्रीय सैनिक बोर्ड घेतं. मग ती 60 राहिलेली लिस्ट 60 विद्यार्थ्यांची महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये येते आणि प्रत्येक स्टेटला जाते आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट 5 विद्यार्थ्यांना ॲडमिशन देऊ शकतं. म्हणजे खाली किती राहिले? 55 राहिले. एक उदाहरण देऊन समजावतोय तुम्हाला. आता या 55ला काहीच चारा नाही. त्यात जे पैसे व्हायचे ते पैसे फीवरून मुलांना मेडिकलमध्ये पाठवतात, कारण त्यांना त्यांच्या मुलीला डॉक्टर बनवायचं. ती पुढं बनवू नाही तर नाही बनवू, त्याचं क्लिनिक चालू नाही तर नाही चालू, पण पाठवतात. अशा शिक्षणाला कधीही प्रोत्साहित करू नका आणि जाऊ नका. का? तुम्हाला 4 वर्ष 1 कोटी रुपये फी देऊन डॉक्टर व्हायचे, नंतर 1 वर्ष ऑन द जॉब ट्रेनिंग दुसऱ्या डॉक्टरच्या हाताखाली काम करायचे आणि मग तुम्हाला स्वतःचा दवाखाना टाकता येतो. त्याला 5 कोटी रुपये लागतात. एवढ्या मशीन महाग आहे. आणि तिथून पुढे बी तो दवाखाना चालेल का नाही काही गॅरंटी नाही. म्हणून प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला जाऊ नका. मी तुम्हाला मनातलं सांगतो, कारण मी बी ग्रामीण भागातून आलेला आहे. आपल्याकडे पैसे नाही आहेत. तुम्ही साईड चेंज करा. तुम्ही 12वी सायन्स आहे, तुम्ही चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन पुढच्या खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. तुम्ही NDAला फॉर्म भरू शकता, तुम्ही टेक्निकलला फॉर्म भरू शकता, तुम्ही शॉर्ट सर्व्हिसला फॉर्म भरू शकता. नुसतं डॉक्टरवरच नाही आहे, इंजिनियर तर खूप पाहिजेत आम्हाला. आता तुम्हाला सांगतो, NDAला ह्या वर्षापासून बी चालू केले. म्हणजे NDAला आम्ही पहिले GD सोल्जर घ्यायचो, म्हणजे ऑफिसर असे माझ्यासारखे GD. आता आम्हाला इंजिनियर पाहिजे. का पाहिजे इंजिनियर? आता इथून पुढची जी लढाई आहे ती माणसाची कमी आणि इक्विपमेंटची लढाई होणार. त्याला वॉर ऑफ इक्विपमेंट म्हणतात. तर आता वॉर ऑफ इक्विपमेंट सुरू झाले जगामध्ये. म्हणजे इथून पुढच्या लढाया माणसं तर राहतीलच, पण इक्विपमेंटच्या जास्त लढाई होणार. मिसाईल, दारुगोळा, एरोप्लेन, अशा प्रकारचे रॉकेट लॉन्चर, अशा लढाई होणार. तर त्याच्यासाठी इंजिनियर पाहिजे आम्हाला. तर इंजिनियरच्या आता एवढ्या वॅकन्सी वाढल्या. 10+2 टेक्निकल आहे, शॉर्ट सर्व्हिस कमिशन आहे, टेक्निकल ग्रॅज्युएट आहे. NDAला बी टेक्निकल चालू केलं. तर आम्हाला इंजिनियर खूप पाहिजे. जिथं आरामशीर होऊ शकतं ती साईड निवडून तिकडे जा. डॉक्टर तुम्ही सगळे होणार नाहीये, पैसे खर्च करू नका. आणि आता मी पुण्यात असतो, पुण्यात कमी असतो, आता मी बाहेरच असतो. पुण्याला जेवढ्या अकॅडमी आहेत ते पैसे घेऊन ट्रेनिंग देतात. ऐका, माझेच कोर्समेट आहेत 2-3. माझेच कोर्समेट आहेत जे आम्ही एकत्र नोकऱ्या केल्या. त्यांनी खूप मोठे मोठे इन्स्टिट्यूट काढले. NDAची ट्रेनिंग द्यायला 11वी-12वीला 1,90,000 घेतात. आत्ताची फी आहे. कॉलेजची फी वेगळी, राहणं खाणं वेगळं, ट्रेनिंग घ्यायची 1,90,000. म्हणजे किती झाले? 6 लाख झाले. 6 लाख घालून तुम्ही 11वी-12वी पुण्याला होणार. गॅरंटी काही नाही. पैसे पहिले घेतात आणि सांगतात की मार्गदर्शन आमचं, मेहनत तुमची. आणि मग मेहनत जर आपलीच येतं, आम्ही मेहनत करू ना. तुमच्याकडे कशाला यायची होतं? आम्ही मेहनत करू ना. विचार करा, 6 लाख रुपये घेऊन 11वी-12वी करतात. गॅरंटी नाही की तो पास होईल किंवा ती मुलगी पास होईल किंवा NDAला जाईल, म्हणून गॅरंटी नाही आहे. म्हणून गॅरंटी आपली स्वतःची आहे. तुमचं आता हे 5वी ते 10वीचं क्लास आहे. तुमचा टर्निंग पॉईंट आहे. तुम्ही तुमचं कॅरियर बनवू शकता किंवा बिघडू शकता. आता अजून 2-3 कॅटेगरी आहेत फौजमध्ये पाहिजे आम्हाला. जसं तुम्ही LLB केलं, LLB केल्यानंतर आमच्याकडे वकील म्हणून येऊ शकता. एक जॅक ब्रँच आहे आमच्याकडं, ते वकील आमच्या सैनिकांची कामं बघतात. ते एक ऑपॉर्च्युनिटी आहे. दुसरं, तुम्ही जर BEd MAd असलं, पोस्ट ग्रॅज्युएट असले, BEd MAd केलेलं असलं, तुमचं वय आणि बाकी टर्म्स कंडिशन परमिट करीत असलं, तर तुम्ही आमच्याकडं प्रोफेसर म्हणून येऊ शकता. ते आमच्या फौजला शिकवतात. एज्युकेशन ब्रँच एक आमच्याकडं, तिथे येऊ शकतात. आता एक अजून महत्त्वाची कॅटेगरी फौजमध्ये, जर तुम्ही चांगले स्पोर्ट्समॅन असतात, तुम्ही गेम करीत असतात, तुमच्याकडे काहीतरी हुनर आहे, तर तुमच्यासाठी आमच्याकडे स्पेशल कोटा आहे. स्पोर्ट्स कोटा म्हणतात त्याला. बंद करत आहे थोडा वेळ. आमच्याकडे स्पोर्ट्स कोटा आहे. जे विद्यार्थी चांगले गेम खेळतात, जे ॲटलिस्ट डिस्ट्रिक्ट लेवलला, नॅशनल लेवलला
अशा प्रकारचे गेम करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पेशल कोटा आहे आमच्याकडं, स्पोर्ट्स कोट्यात भरती करून आउट ऑफ टर्न प्रमोशन देतात. म्हणजे हवालदार डायरेक्ट भरती झाल्यावर हवालदार सुविधा, त्याला आउट ऑफ टर्न प्रमोशन म्हणतात. ही एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी. त्याला मार्क कमी असली तरी चालते, पण तो जर खिलाडी आहे तर त्याला आम्ही फौजमध्ये घेणार आणि ते बी आउट ऑफ टर्न प्रमोशन देऊन घेणार. उदाहरण देतो तुम्हाला. 5 वर्षापूर्वी अग्निवीरमध्ये मुलींना पहिली भरती झाली. BG सेंटर पुण्याला 600 मुली भरती झाल्या. त्यांची बँगलोरला ट्रेनिंग होते. पहिल्या बॅचची मुलगी बँगलोरला ट्रेनिंग केल्यानंतर ती पॅराड्रॉपिंग करते. आता नोकरी किती आहे? 5 वर्ष शिक्षण, 10वी झालेली मुलगी, 5 वर्ष नोकरी, पॅराड्रॉपिंग करते. सुभेदार साहेबांचं प्रमोशन दिलं तिला, पगार 1,05,000 रुपये आजचा. बघा, 10वी झालेल्या मुलीला तुम्हाला एवढा पगार बाहेर कोणी देईल का? जवळ उभं नाही करणार तुम्हाला. दुसरी मुलगी आसामची आहे, गोळा फेकते, ॲथलेटिक मध्ये गोळा फेकते, नॅशनल रेकॉर्ड बनवले, तिला सुभेदार साहेब बनवलं फौजने. नोकरी 4 वर्ष आहे फक्त पुढच्या बॅचची, पगार 1,05,000. तिसरा मुलगा अग्निवीरचा, आता सरहद्दीवर त्यांनी LMG घेऊन, सरदारजी S6 पलटनचा, त्या 12वी झालेल्या मुलांनी आतंकवाद्याला ठोकलं LMGच्या फायर करून. त्याला भारत सरकारने सेना मेडल दिले. आता ह्या रिपब्लिक डेला सेना मेडलचे सन्मानित केले. बघा, गॅलंट्री अवॉर्ड दिलाय. गॅलंट्री अवॉर्ड असं सगळ्याला नाही भेटत. तो एक अग्निवीर विद्यार्थी 12वी शिकलेला, 4 वर्ष नोकरीवाला, सेना मेडल घेतले. ही अशी ऑर्गनायझेशन आहे, ती स्वतः माणसं घडवते, बहादूर सैनिक तयार करते. फक्त तुमची तयारी पाहिजे. समोर बघा सगळे. आता ह्या ज्या ऑपॉर्च्युनिटी मी तुम्हाला सांगितल्या, ह्या तुम्ही लक्षात ठेवा. आपल्या नातेवाईकांना, मित्रांना सांगा. आणि याचा उद्देश काय आहे माझा, की ग्रामीण भागातल्या मुलामुलींनी मोठ्या संख्येने सैनिकी सेवेत जावा आणि जास्तीत जास्त मुलामुलींनी अधिकारी बनावा, हा उद्देश आहे. ह्या उद्देशाने मी हे अभियान चालवलेलं आहे. आणि मी का इतक्या त्रास घेऊन करतोय, की आता तुमच्यातले समजा 4 जरी अधिकारी बनले तर मला खूप आनंद होईल. ह्या उद्देशाने करतोय. आज माझं 75 वर्ष वय आहे, 50 वर्ष सैनिकी सेवा झाली. मी 2 पायावर तुमच्या संग उभा आहे आज कवी, आणि पुण्याहून आलोय पहाटे 4 वाजता उठून. इतका फिजिकली फिट आहे मी. आणि म्हणूनच मी अधिकारी बनलो फौजमध्ये, कारण मला बॅकग्राऊंड तर नव्हतंच. आमच्या गावाला 7वीपर्यंत शाळा होती. त्यावेळेला ABCD बी शिकवली जात नव्हती. मी ज्या वेळेला विद्याधामला गेलो हायस्कूलला 8वीला, तेव्हा आम्हाला ABCD 26 लिटर शिकवले. जेव्हा 9वीला गेलो तेव्हा दिस इज बॉय, दॅट इज गर्ल, दिस इज माय स्कूल एवढं शिकवलं. आणि 10वीला गेल्यावर आम्हाला 10 लाईनचा निबंध लिहायला सांगायचे. ज्यांनी 10 लाईनचा इंग्लिशमध्ये निबंध लिहिला तो 10वी पास. गायीवर निबंध. गायीला 4 पाय असतात, गायीला 2 शिंग असतात, 2 कान असतात, 1 शेपूट असतं. गाई घास खाते, दूध देते, गाईचं दूध फार पौष्टिक असतं, असा निबंध ज्यांनी लिहिला तो 10वी पास. अशा शाळेतून आलेला हा विद्यार्थी, ऐका पुढं ऐका, समोर बघा, नंतर गप्पा मारा. अशा शाळेतून, अशा बॅकग्राऊंडमधून आलेला विद्यार्थी, जेठे साहेबांना माहिती आहे, फॉरेनचे अधिकारी येतात भारतामध्ये, त्यांचे क्लास घ्यायला मी होतो. जे फॉरेनचे अधिकारी येतात भारतामध्ये टेक्निकल ट्रेनिंग घ्यायला, त्यांचे क्लासेस घ्यायला मला नियुक्त केलं होतं. आणि मी रात्री 12 वाजेपर्यंत दरवाजा बंद करून इंग्लिशमध्ये ती प्रॅक्टिस करायचो, लेसन प्लॅन बनवायचो, सगळे पॉईंट काढायचो. 12 1 वाजेपर्यंत मी रट्टा लावायचो, तेव्हा सकाळी त्यांची क्लास घ्यायचो जाऊन. विचार करा. आणि आमची मॅडम म्हणून म्हणायची, अरे तू बरा आला क्लास घ्यायला, आम्हाला झोपू दे, रात्रभर जातोय. ही खरी परिस्थिती आहे. पण जिद्द सोडली नाही.
सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डला ग्राउंडमध्ये मी खूप ॲक्सिडेंट होतो, म्हणून मला तिथे ग्राउंड टेस्टिंग ऑफिसर 2.5 वर्षाचा मला इन्स्ट्रक्टर म्हणून मौका भेटला. आणि पुण्याला जेवढ्या अकॅडमी आहेत, ह्या कोणाची कर्णाची, ब्रिगेडियरची, हे जे पैसे घेऊन ट्रेनिंग देतात, तिथं प्रत्येक अकॅडमीला माझे लेक्चर होतात. मला बोलवतात. ते का बोलवतात? एक तर माझं फ्री लेक्चर आहे आणि मी पैसे घेत नाही, आणि दुसरं त्यांच्यापेक्षा एक पाऊल मी पुढे आहे. हे जे पैसे घेऊन अकॅडमी चालवतात त्यांच्यापेक्षा एक कदम मी पुढे आहे आणि मी फ्री सर्व्हिस देतो, म्हणून ते मला बोलवतात. आणि मी सगळं बघितलंय त्यांचं. म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही स्वतःची तयारी करा. इंग्लिश पेपर वाचा, मोठ्या मोठ्यांनी निबंध द्या, रोज शेतावर जाऊन तिकडं मोठ्या मोठ्यांनी बोला, रोज व्यायाम करा. व्यायामच करीत नाही मुलं आता. पुण्यात तर इतकी हालत खराब आहे, तुम्हाला सांगतो. माझा नातू आहे 6 वर्षाचा, नात आहे 3 वर्षाची. बाकीच्यांचं सांगतो, घरातली 2-3 माणसं लागतात त्यांना तयार करायला. त्याची आई डबा बनवते, त्याची वडील पिशवी भरतात, बॅग भरतात, बळबळ त्याला तयार करतात. तोवर गाडी येते, गाडीत बसवलं, बळबळ गाडी शाळेत बसती, तोवर प्रार्थना सुरू होती. कधी व्यायाम करणार ती मुलं सांगा? जे विद्यार्थी सकाळी 5ला उठतात आणि जो 8ला उठतो, जो 5ला उठला त्याला 3 तास जास्त भेटले का नाही? आपल्याकडे 24 तास आहेत. जो 5ला उठला त्याला 3 तास जास्त भेटले, जो 8ला उठला त्याला 3 तास कमी भेटले. आता डिसिजन तुमच्याकडे. आपल्याला परमेश्वराने म्हणजे निसर्गाने 24 तास, म्हणजे आपण सूर्य उगवतो मावळतो हे खरं आहे, आपण त्याला 24 तासात बांधलंय. कशासाठी? आपल्या सोयीसाठी. मग 24 तासाचा जर टाइम आपल्याकडे आहे तर आपण टाइम नाही असं कसं म्हणू शकतो? त्याच्यापेक्षा जास्त तर होऊ शकत नाही. 24 तास तुमच्याकडे टाइम टेबल पाहिजे की मी 10 वाजता झोपणार, 4 वाजता उठणार, मग व्यायाम करणार, मग होमवर्क करणार, तयार होणार, शाळेत जाणार, दुपारी शाळेतून आलो शेतात काम करणार, आईवडिलांना मदत करणार, मग येऊन होमवर्क करणार, संध्याकाळी निबंध देणार, रात्री न्यूजपेपर वगैरे इंग्लिशचा असला तर ठीक आहे, नाही तर जो निबंध लिहिला इंग्लिशमध्ये त्याचा बकवास करा, मोठ्या मोठ्याने वाचावं लागत, नाही तर नाही म्हणा. आणि मी ही सगळी कहाणी तुम्हाला का सांगतो की एक ग्रामीण भागातला विद्यार्थी 8वीला ABCD शिकला, ज्यांनी फॉरेनचे क्लासेस घेतले, जो आर्मामेंटचा स्पेशलिस्ट ऑफिसर बनला, जो SHBला GTO म्हणून इन्स्ट्रक्टर राहिला 2.5 वर्ष, ज्यांनी 50 वर्ष सैनिकी सेवा केली. मी आजोबा करीत होतो, पण ते 70-71 वर्षापर्यंत 70 वर्षापर्यंतची नाही तर मी आजोबा करायला तयार होतो आणि त्यांना मी पाहिजे होतो, पण एज बार झाल्यामुळे त्यांना मला रिलीज करावं लागलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे की तुम्हाला स्वतःला घडवणं तुमच्या हातात आहे. खूप जिद्द पाहिजे की मी अधिकारी बनणार म्हणजे बनणारच. तर बन. आणि शेवटी तुम्हाला जाता हे सांगतो की तुम्ही किती शिका, तुम्ही ग्रॅज्युएट व्हा, पोस्ट ग्रॅज्युएट व्हा, सरकारी नोकऱ्या तुम्हाला मिळणार नाही. हळूहळू सरकारी नोकऱ्या कमी होत चालल्यात आणि सगळं प्रायव्हेटायझेशन होणारे, तुम्हाला ठेकेच्या नोकऱ्या मिळतील, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकऱ्या मिळतील. तुम्हाला सांगतो, माझा मुलगा इंजिनियर आहे, टेक महिंद्रामध्ये जॉब करतोय, सिनियर कम्प्युटर इंजिनियर आहे. 22 वर्षे माझ्या मुलाची नोकरी झाली. त्याचं काम काय माहिती का? जे नवीन इंजिनियर येतात, BE होऊन, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग होऊन जे कंपनीत मुलं येतात त्यांना 1 वर्षाचं ट्रेनिंग द्यायचा इन्स्ट्रक्टर आहे माझा मुलगा. आणि तो म्हणतो, पापा आम्ही त्यांना फक्त 25,000 पगार देतो. आणि 25,000 पगार, BE झालेला इंजिनियर आहे, 25,000 पगार, त्याला पुण्यात राहणं खाणं, 15,000 तर भाडं आहे खोलीचं, 8,000 खाण्याचे आहेत, त्याच्याकडे मोबाईल आहे, त्याला कपडे स्वतःचे, त्याला बूट स्वतःचा, त्याला जाणं येणं स्वतःचं, काही सरकारी नाही आहे. 25,000 त्याला पुरतच नाही. आणि म्हणतो, पापा तुमच्या फौजमध्ये 10वी झालेला मुला मुलीला 40,000 पगार आहे, विथ ऑल फॅसिलिटीज. फौजमध्ये राहणं खाणं, ट्रेनिंग, सर्टिफिकेट, जाणं येणं, मेडिकल, एज्युकेशन सगळं फ्री. आणि वरून 40,000 पगार 8वी झालेल्या मुलाला. ट्रेड्समॅनमध्ये आम्ही 8वी घेतोय,
सोल्जर डीडीमध्ये 10वी घेतोय, क्लर्क टेक्निकलमध्ये 12वी घेतोय, पगार किती 40,000 विथ ऑल फॅसिलिटीज. आणि ही इंजिनियर ट्रेनिंग करतात पुण्याला. माझ्या मुलाच्या अंडरमध्ये 25,000 पगार. विचार करण्याची गोष्ट आहे. फौजमध्ये खूप चांगलं पॅकेज आहे, खूप प्रिव्हिलेज आहे, खूप प्रेस्टेज आहे. म्हणून जाता जाता सांगतो की फौज सैनिकी सेवेतूनच तुम्हाला देश सेवा करता येते. सगळ्यात उत्तम देश सेवा आहे. तशा सगळ्या क्षेत्रातून देश सेवा करता येते. राजकारणी बी देश सेवा करतात, पण सैनिकी सेवेतून जी देश सेवा तुम्ही करता ती सगळ्यात उत्तम देश सेवा आहे. लिहून घे माझं वाक्य. सैनिकी सेवेतून आपण जी सेवा करतो ती सगळ्यात उत्तम देश सेवा आहे. आणि देश सेवा करताना जर सर्व हद्दीवर मरण आलं तर ते सगळ्यात उत्तम मरण आहे. म्हणून मरणाला न भेटा आपण जास्तीत जास्त आपल्या मुलामुलींना सैनिकी सेवेतून पाठवावा असं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर.